नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी गवई सर आपल्या या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आजचा जो आपला लेक्चर असणार आहे हा असणार आहे संगणकाचे प्रश्न आपण इथं घेऊन येणार आहे. तर संगणकाचे प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारले जातात. लिपिक, ASO, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा याचे संगणकाचे प्रश्न विचारले जातात. तर आपण त्या उद्देशातूनच आपण आणि आता सुद्धा जिल्हा परिषद आपल्या याची जिल्हा न्यायालयाची भरती निघाली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संगणकाचे प्रश्न विचारले जातील. तर हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतील. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नांचा चांगला सराव करायचा असेल तर आपलं अभ्यास करा यूट्यूब चॅनल, आपल्या चॅनलवरती आपण स्पेशल प्रश्न घेऊन येत असतो. तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईटला जी दिलेली बेल आयकनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा, म्हणजे काय तर आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर चला विद्यार्थी मित्रो, आजचे जे प्रश्न असतील हे प्रश्न असतील 100 प्रश्न असतील. आपण टोटल 5 लेक्चर घेऊ आपण याचे, आणि प्रत्येक लेक्चरमध्ये याचे 100 प्रश्न असतील, म्हणजेच आपण 100 प्रश्नांचा इथं सराव करणार आहोत. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओसुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा शेअर करा, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयुक्त ठरणार आहे. तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, इंटरनेटचा अनधिकृत वापर या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केला जातो? तर इंटरनेटचा अनधिकृत वापर या अर्थाने म्हणजेच कोणत्या अर्थाने, तर हॅकिंग. हॅकिंगसाठी काय तर हा शब्द प्रयोग केला जातो, अनधिकृत वापर. लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे विद्यार्थी मित्रो, इंटरनेटच्या दुरुपयोगाचा धोका मुख्यत्वे कोणापासून असतो? तर कोणापासून असतो, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2, म्हणजेच काय तर हॅकर्स आणि व्हायरस निर्माते, संगणक विषाणू निर्माते. हे काय तर संगणकासाठी म्हणजेच इंटरनेटच्या दुरुपयोगाचा धोका मुख्यत्वे कोणापासून होतो, तर हॅकर्स आणि व्हायरस निर्माते, संगणक विषाणू निर्माते याच्यापासून संगणकाला धोका पडतो. तर याचं पर्याय उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र? पर्याय क्रमांक 3 हे याचं काय तर योग्य उत्तर असणार आहे. तर रिकामी जागा आहे. हे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर किंवा संस्थेवर खोटे आरोप, बदनामी, निंदा किंवा बेअब्रू करण्यासाठी वापरले जाते. तर काय वापरले जाते, तर सायबर स्टॉकिंग. सायबर स्टॉकिंग हे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर काय तर किंवा संस्थेवर खोटे आरोप, बदनामी, निंदा किंवा बेअब्रू करण्यासाठी काय तर वापरले जाते, सायबर स्टॉकिंग. लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. एक भ्रामक मिथ्या प्रोग्राम जो अनधिकृतरित्या स्थापित होतो आणि जो ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेचे त्यांच्या संमतीविना निरीक्षण, नियंत्रण करतो, त्याला रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात याला, तर स्पायवेअर. लक्षात असू द्या, स्पायवेअर. एक भ्रामक मिथ्या प्रोग्राम जो अनधिकृतरित्या स्थापित होतो आणि जो ग्राहकाच्या प्रत्येक क्रियेचे त्याच्या संमतीविना निरीक्षण, नियंत्रण करतो, त्याला काय म्हणतात, तर स्पायवेअर म्हणतात. लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 2 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. DDoS हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा सायबर धोका संकटामध्ये मोडतो? तर DDoS हा संगणकीय जाळ्यावरील हल्ला या प्रकारचा काय तर सायबर धोका संकटामध्ये मोडतो. पर्याय क्रमांक 1 याचं काय तर योग्य उत्तर असणार आहे. जो अल्गोरिदम माहिती साठा, भंडारातील माहिती किंवा संक्रमित माहिती क्रिप्टोग्राफीचे तंत्र वापरून कूटबद्ध करतो आणि लपवून ठेवतो, त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात, तर सायफर असे म्हणतात. लक्षात असू द्या. पुन्हा एकदा म्हणतो मी, जो अल्गोरिदम माहिती साठा, भंडारातील माहिती किंवा
संक्रमित माहिती क्रिप्टोग्राफीचे तंत्र वापरून कूटबद्ध करतो आणि लपवून ठेवतो त्याला सायफर असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 का तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. जेव्हा कॉम्प्युटरची माहिती डेटा स्टोरेज मीडियामधून कौशल्याने अचूकपणे काढून साठवून पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो त्या प्रकारास म्हणतात. काय म्हणतात त्या प्रकारास? तर सायबर फॉरेन्सिक. ठीक आहे. तर जेव्हा कॉम्प्युटरची माहिती डेटा स्टोरेज मीडियामध्ये कौशल्याने अचूकपणे काढून साठवून पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो त्याला सायबर फॉरेन्सिक असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. 15 जून 2012 साली भारत सरकारने मद्रास उच्च न्यायालय एक कायदा पारित केला आहे. त्यानुसार जर भारतातल्या एखाद्या वेबसाईटवर विवादास्पद सामग्री उदाहरणार्थ चित्रपट पूर्व परवानगीशिवाय किंवा त्या सामग्रीशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निगडीत व्यक्तीला न कळविता प्रदर्शित केली तर काय केली? तर तक्रारीनंतर 48 तासाच्या आत हे विवादास्पद प्रदर्शन थांबविले पाहिजे. याचं पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा एकदा वाचून दाखवतो. 15 जून 2022 साली भारत सरकारने मद्रास उच्च न्यायालयाने काय केलं होतं? तर एक कायदा पारित केला होता आणि त्यानुसार जर भारतातल्या एखाद्या वेबसाईटवर विवादास्पद सामग्री उदाहरणार्थ चित्रपट किंवा पूर्व परवानगीशिवाय परवानगी जर नाही घेतली आणि त्या सामग्रीशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निगडीत किंवा व्यक्तीला न कळविता प्रदर्शित केली तर काय होते? तर तक्रारीनंतर 48 तासाच्या आत हे विवादास्पद प्रदर्शन थांबविले पाहिजे. याचं योग्य उत्तर असणार आहे. कोणतीही माहिती नेटवर जर तुम्ही अपलोड करत असाल तर त्याची समजा कोणत्या समोरच्या व्यक्तीची जेव्हा तुम्ही कोणी असो XYZ त्याची जर तुम्ही नेटवर काहीतरी फोटोही जर अपलोड केला तर तुम्ही त्याला विचारून केलं पाहिजे, नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. सेक्युअर सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि प्रोसिजर जी तर काय आहे ते? याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर याचं वरील 1, 2, 3 म्हणजेच काय असते? तर ऑथराइज्ड एक्सेस व मिसयूज पासून बऱ्यापैकी सेक्युअर असणारी आणि दुसरं काय आहे? तर बऱ्यापैकी विश्वासार्ह आणि अचूक कार्य करणारी आणि तिसरा आहे बऱ्यापैकी ठरलेली कार्य करणारी व सर्व प्रमाणित निकष वापरणारी म्हणजेच काय? तर सेक्युअर सिस्टम. तर याचं योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र? पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग. तर संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग होते? तर मान्यता नसलेले म्हणजे हॅकिंग. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. जाळे व घुसखोर यातील संरक्षक भिंत कोण तयार करते? तर जाळे व घुसखोर यातील संरक्षक भिंत कोण तयार करते? तर फायरवॉल काय करते? तर तयार करते. पर्याय क्रमांक 3 काय? तर आपल्या इथं योग्य उत्तर असणार आहे. दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरूर तेथील माहिती काढणे त्यामध्ये माहिती टाकणे ई करणाऱ्यांना रिकामी जागा म्हटले जाते. तर काय म्हटले जाते? तर क्रॅकर्स. लक्षात असू द्या, क्रॅकर्स असे म्हटले जाते. पुन्हा एकदा वाचून दाखवतो तुम्हाला. दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरूर तेथील माहिती काढणे त्यामध्ये माहिती टाकणे ई करणाऱ्यांना काय? तर क्रॅकर्स असे म्हणतात. पर्याय 1 काय? तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, सगळे हे प्रश्न ASO मध्ये विचारलेले आहेत. ASO 2011 म्हणजे बऱ्याच परीक्षेमध्ये असे विचारलेले आहेत. आपण तेच प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि सर्वात जास्त हा ASO आणि लिपिक वर्गासाठी काय? तर उपयुक्त ठरणार आहे. कारण त्याच्यामध्येच तर त्या परीक्षेमध्ये संगणकाचे प्रश्न बऱ्या प्रमाणात विचारल्या जातात.
आणि इतर परीक्षांमध्ये सुद्धा संगणकाचे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. तर Y2K ही समस्या काय आहे? तर वर्ष 2000 साली निर्माण झालेली संगणकाची संबंधित समस्या आहे Y2K. लक्षात असू द्या, Y2K ही समस्या कशी संबंधित आहे? तर वर्ष 2000 साली निर्माण झालेली संगणकाची संबंधित समस्या. पर्याय क्रमांक 4 काय तर आपल्या इथं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र हो, MPSCचे सुद्धा मी प्रश्नसंच घेऊन येणार आहे. कंबाईनचे गट बचे आपण लवकरातच लवकर प्रश्न घेऊन येऊ. म्हणजेच तुमचा काय तर त्याचा सुद्धा चांगला सराव होणार आहे. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांना असाच प्रश्नांचा सराव करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लाईकचे सुद्धा प्रमाण वाढवत चला. सायबर गुन्हेगारांच्या एका भौगोलिक सीमेवरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर उड्या मारण्याच्या मानसिक म्हणतात. काय म्हणतात? तर मानसिक म्हणतात. काय आहे ते? तर ज्युरिस्डिक्शनल जंपिंग. काय तर ज्युरिस्डिक्शनल जंपिंग. पर्याय 2 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. तर ऑगस्ट 2010 ला टेलिमेडिसिन क्षेत्रांतर्गत रिकामी जागा हा कार्यक्रम सुरू झाला. तर ऑगस्ट 2010 ला टेलिमेडिसिन क्षेत्रांतर्गत कोणता कार्यक्रम सुरू झाला? तर ई धन्वंतरी. कोणता? तर ई धन्वंतरी हा कार्यक्रम सुरू झाला होता. पर्याय क्रमांक 2 हे काय तर आपल्या इथं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय ग्रीड कम्प्युटिंग रिकामी जागा या नावे CDAC या भारतीय उपक्रमाने देशाचे भवितव्य इंजिनिअरिंग संशोधन व सामाजिक व व्यावसायिक दृष्ट्या उज्ज्वल करण्यासाठी सुरू केला आहे. तर काय केलं आहे? तर गरुडा. भारतीय ग्रीड कम्प्युटिंग यांनी काय तर गरुडा या नावाचे काय तर CDAC या भारतीय उपक्रमाचे काय तर देशाचे भवितव्य इंजिनिअरिंग व संशोधन व सामाजिक व्यावसायिक दृष्ट्या उज्ज्वल करण्यासाठी काय तर सुरू केले आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपल्या इथं योग्य उत्तर असणार आहे. CDAC ने ऑन्कोलॉजीवर हे जे सॉफ्टवेअर तयार केले आहे त्याचे नाव रिकामी जागा आहे. तर काय आहे? तर तेजस. CDAC ने ऑन्कोलॉजीवर जे सॉफ्टवेअर तयार केले आहे त्याचे नाव काय आहे? तर तेजस हे आहे. पर्याय 2 काय तर आपल्या इथं योग्य उत्तर असणार आहे. भारतातील मुक्त व दूरशिक्षण देणाऱ्या संस्थांनी विकसित केलेले आणि डिजिटल शिक्षण साधन संपत्ती साठविण्यासाठी, संरक्षित, मुद्रित करण्यासाठी, वितरण करण्यासाठी, सूची करण्यासाठी व विभागून घेण्यासाठी रिकामी जागा हे एक राष्ट्र डिजिटल भांडार आहे. तर कोणते आहे ते? तर ई ज्ञानकोश हे काय तर एक राष्ट्र डिजिटल भांडार आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपल्या इथं योग्य उत्तर असणार आहे. मीडिया लॅब एशिया द्वारा निर्मित वेब आधारित एक बुद्धिमान शिक्षण प्रणाली जी सर्व विद्यार्थ्यांची माहिती साठवून ठेवते, मुलांसाठी दृकश्राव्य वातावरण तयार करते, शिक्षकांना शिकवण्यासाठी एक प्रभावशाली व कुतूहलजनक मंच निर्माण करून देते आणि जी एकच अभ्यासक्रमातील पाठ निरनिराळ्या पद्धतीने प्रस्तुत करण्याची सुविधा प्राप्त करून देते, ही प्रणाली आहे. ती कोणती प्रणाली आहे? तर शिक्षण प्रणाली आहे. पर्याय 3 काय तर आपल्या इथं योग्य उत्तर असणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दूरसंचार व्यवस्था हा माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत मांडणीमधील एक प्रमुख घटक आहे. दूरसंचार व्यवस्था आणि रिकामी जागा आहे.
तर माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर सेवा, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान अनुरूप सेवा सुविधा ITES हे माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत मांडणीचे प्रमुख उपभोक्ता आहे. काय आहे तर ते VSAT हे काय तर पायाभूत मांडणी आणि काय तर ISP आहे. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र आपलं पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मीडिया लॅब एशियाने छोट्या व्यापाराकरिता तयार केलेली सिस्टीम रिकामी जागा आहे. तर काय सिस्टीम आहे ती गाला. मीडिया लॅब एशियाने छोट्या व्यापाऱ्यांकरिता काय तर तयार केलेली एक सिस्टीम आहे. ती कोणती आहे तर गाला आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. मीडिया लॅब एशियाने ICT च्या आधारे ॲग्रो ॲडवायझरी सिस्टीम तयार केली आहे. तिचे नाव रिकामी जागा आहे. तर काय तिचे नाव तर सागू हे नाव आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. शेतकऱ्यांसाठी मीडिया लॅब एशियाने आर्किव्ह असलेली बहुभाषिक प्रश्न उत्तर स्वरूपातील केलेली कम्युनिकेशन सिस्टीम रिकामी जागा ही आहे. तर कोणती आहे तर AAQEUA हे काय तर ही आहे. पर्याय 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. EDHD हे ॲप्लिकेशन मीडिया लॅब एशियाने केंद्रित व विकेंद्रीय EMR स्टोरेजसाठी बनवले आहे. यातील EDHD चा अर्थ खालीलपैकी एक आहे. तर कोणता आहे त्याचा EDHD चा अर्थ तर धन्वंतरी डिस्ट्रीब्युटेड हा काय तर EDHD चा अर्थ आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. STचे आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा या वेबसाईटचा वापर केला आहे. तर कोणत्या वेबसाईटचा वापर केला आहे तर STच्या आरक्षण करण्यासाठी तर www.msrtc.gov.in या वेबसाईटचा काय तर वापर केला आहे. पर्याय 3 काय तर आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. दिनांक मे 24, 2000 रोजी पंतप्रधान माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वर्ण जयंती विद्या विकास अंतरिक्ष उपग्रहाचे उद्घाटन केले. ते रिकामी जागा या नावाने ओळखले जाते. तर कोणा नावाने ओळखले जाते तर विद्यावाहिनी या नावाने ओळखले जाते. पर्याय 2 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. शाळेतील मुलांसाठी भारतीय बनावटीचे पहिले क्लाउड बेस्ड टॅबलेट सोल्युशनचे नाव रिकामी जागा हे आहे. तर काय आहे तर ट्विटर हे आहे. पर्याय 2 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. ERP म्हणजे काय तर ERP म्हणजे काय तर एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. ERP म्हणजे काय तर एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. पर्याय 3 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर रिकामी जागा हे असे एका संगणकावर आधारित टर्मिनल जे कोणतीही माहिती देते. तर कोणती तर इन्फॉर्मेशन किऑस्क हे काय तर असे एक संगणकावर आधारित टर्मिनल जे कोणती माहिती देते तर इन्फॉर्मेशन किऑस्क. पर्याय 2 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रगतिशील संस्थांमध्ये कोणत्या प्रकारची सेवा वापरली जाते. तर प्रगतिशील संस्थांमध्ये कोणत्याची तर CBT प्रकारची सेवा काय तर वापरली जाते. पर्याय 1 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. रेल्वेचे ऑनलाईन इंटरनेट तिकीट घेण्याकरता कोणती रेल्वे सेवा कार्यान्वित झाली आहे.
तर कोणती सेवा कार्यान्वित झाली आहे तर IRCTC ही काय तर झाली आहे. पर्याय 2 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर रेल्वे प्रवाशांना चौकशी करता IT सुविधा असलेली कोणती सेवा वापरली जाते? तर रेल्वे प्रवाशांना चौकशी करता IT सुविधा असलेली कोणती तर IVRS ही काय तर सेवा वापरली जाते. पर्याय 2 आपलं याचं योग्य उत्तर असणार आहे. EFT म्हणजे काय? तर EFT म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. EFT म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. लक्षात असू द्या, पर्याय 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ई-सागू हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या 2 संस्थांनी मिळून केला? तर ई-सागू हा उपक्रम मीडिया लॅब आसिया व IIT हैदराबाद यांनी काय तर हा उपक्रम या 2 संस्थांनी केला आहे. पर्याय 1 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. वेब बेस्ड ई-सागू ही सिस्टीम कोणासाठी तयार करण्यात आली आहे? तर ही सिस्टीम कोणासाठी तयार करण्यात आली तर ॲग्रो ॲडवायझरी यासाठी काय तर तयार करण्यात आली. पर्याय 3 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये प्रसारित झालेल्या शासकीय वैध गॅझेटला रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात तर इलेक्ट्रॉनिक गॅझेट असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये प्रसारित झालेल्या शासकीय वैध गॅझेटला इलेक्ट्रॉनिक गॅझेट असे म्हणतात. पर्याय 1 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. ही संस्था भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संयुक्त प्रकल्पातून निर्माण झाली. ही संस्था माहिती व संपर्क, दळणवळण तंत्रज्ञानाच्या शिक्षण, आरोग्यवर्धन, उदरनिर्वाह या क्षेत्राचा सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या विनियोगावर कार्य करते. काय आहे तर ते मीडिया आशिया लॅब. पर्याय 2 आपल्या याचं योग्य उत्तर असणार आहे. पॉलिसेन्सर्स ही मीडिया लॅब एशियाने विकसित केलेली सुविधा ही रिकामी जागाचे परीक्षण करते. कशाचे परीक्षण करते तर हे रस्त्यांचा दर्जाचे काय तर परीक्षण करते. पर्याय 3 आपल्या याचं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणता कार्यक्रम हा अणुविद्युत विभाग, भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांचा संयुक्त प्रकल्प आहे, जो भारतातील शैक्षणिक आणि संशोधन समाजाला काय तर संगणक संभाषण प्रदान करण्यासाठी वापरला जातो. तर का वापरला जातो तर अर्नेट. पर्याय 1 काय तर आपल्या याचं योग्य उत्तर असणार आहे. अणुविद्युत विभाग आणि माहिती तंत्रज्ञान MCIT भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोत्साहित खालीलपैकी कोणता कार्यक्रम जागतिक संगणक माहिती सर्वांसाठी आणि भविष्यातील उपकरण या उद्देशाने सुरू करण्यात आला, परंतु त्यानंतर तो कार्यक्रम प्रकृती, स्वास्थ्य, आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि अपंगाचे सबलीकरण यासाठी ICT म्हणून उपयोगात आला. तर कोणता कार्यक्रम आहे तर तो मीडिया एशिया लॅब. लक्षात असू द्या, पर्याय 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. CDACने ओपन सोर्स टेक्नॉलॉजीद्वारे क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्याचे नाव रिकामी जागा आहे. तर त्याचे नाव काय आहे तर मेघदूत. पर्याय 3 आपल्या याचं योग्य उत्तर असणार आहे. सर्व प्रश्न व्यवस्थित बघा विद्यार्थी मित्र. सर्व प्रश्न अगदी महत्त्वाचे आहेत. तर बघा 42वा प्रश्न आहे. कोणते वेब मार्केटिंग पणन या प्रकारात मोडत नाही? तर कोणते तर पर्याय आहेत, 4 पर्याय आहेत.
तर आपल्याला वेब मार्केटिंग पणन हे प्रकारात मोडत नाहीत, हे उत्तर बघायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर याचं उत्तर आहे फक्त ई. म्हणजेच काय, तर तुम्ही समर्पित होस्टिंग वापरता किंवा सामूहिक होस्टिंग हे काय तर मोडत नाही वेब मार्केटिंगमध्ये. ठीक आहे. तर याचं पर्यायी 3 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, मी चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न घेऊन येत असतो, त्याचा सुद्धा चांगला सराव करा. संपूर्ण 2023 या वर्षाचा आपल्याला 10,000 प्रश्नांचा सराव करायचा आहे. मी आतापर्यंत 6 लेक्चर अपलोड केलेले आहेत, ते बघून घ्या चालू घडामोडीचे, ते सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. एक प्लॅटफॉर्म सहित भाषा आहे जी प्रोग्राम एकदा लिहिण्याची आणि अशा कोणत्याही यंत्रणा, ब्राउझर किंवा परिचालित प्रणालीमध्ये ऑपरेटिंग सिस्टम अंतर्गत वापरासाठी संमती देते, जेचा आधार घेते. वेब पेजकडून वापरले जाणारे लहान जावा प्रोग्राम जे नवीन कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी डाउनलोड केले जातात व सरळ ब्राउझरमध्ये चालवले जातात, अशा लहान प्रोग्रामना काय रिकामी जागा काय म्हणतात, तर जावा JVM ॲपलेट असे म्हणतात. लक्षात असू द्या, पर्याय 2 आपलं याचं योग्य उत्तर असणार आहे. रिकामी जागा हा एक असा प्रचलित प्रोग्राम आहे जो HTTP पद्धती, GET आणि पोस्ट आणि इन्व्हिरॉमेंट व्हेरिएबल परिवर्ती वापरून बाहेरील प्रोग्रामला माहिती पाठवितो. तसेच ज्या स्वरूपामध्ये ब्राउझर समजून शकतो त्या स्वरूपांमध्ये योग्य HTTP शीर्षक हेडर वापरून परिणाम परत पाठवितो. तर काय असते ते CGI. लक्षात असू द्या, CGI हा काय तर एक असा प्रचलित प्रोग्राम आहे जो HTTP पद्धती, GET आणि पोस्ट आणि इन्व्हिरॉमेंट व्हेरिएबल परिवर्ती वापरून बाहेरील प्रोग्रामला माहिती पाठवितो. तसेच ज्या स्वरूपामध्ये ब्राउझर समजू शकतो त्या स्वरूपामध्ये योग्य HTTP शीर्षक हेडर वापरून परिणाम परत पाठवितो. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. एक वेबसाईट जी सर्वसाधारणपणे एखाद्या उपभोक्त्याच्या ऑनलाईन प्रवासाचा प्रारंभिक बिंदू आहे आणि सर्वसामान्यांना माहिती मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच जितकी जास्तीत जास्त माहिती देणे शक्य आहे व उपभोक्त्यासाठी जितकी कामे करणे शक्य आहे तितकी अनेक कामे ही वेबसाईट करते, जेणेकरून हे उपभोक्ते या वेबसाईटचा वापर करतील किंवा किमान या वेबसाईटचा पुन्हा पुन्हा भेट देण्यास विद्युक्त काय तर होतील. अशा वेबसाईटला काय म्हणतात, तर अशा वेबसाईटला पोर्टल असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 काय तर आपलं याचं योग्य उत्तर असणार आहे. कुकीज कोठे साठवल्या व वाचल्या जातात? तर कुकीज कुठे साठवल्या जातात, तर HTTP इथे साठवल्या जातात आणि ते काय तर वाचल्या जातात. पर्याय 1 काय तर आपलं याचं योग्य उत्तर असणार आहे. ब्राउझला एकापेक्षा जास्त विभागात विभागण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर कोणता टॅब वापरतात, तर फेमसेट हा टॅब काय तर वापरतात ब्राउझला एकापेक्षा जास्त विभागात विभागण्यासाठी. पर्याय 4 काय तर आपल्या याचं योग्य उत्तर असणार आहे. उपयोगकर्त्याकडून इनपुट स्वीकारण्यासाठी कोणता टॅग वापरतात? तर कोणता टॅग वापरतात, तर फॉर्म आणि फॉर्म. पर्याय 4 आपलं याचं योग्य उत्तर असणार आहे. तर एका वेब पेजवर मथळ्याचे जास्तीत जास्त किती स्तर असतात? तर एका वेब पेजवर मथळ्याचे जास्तीत जास्त 6 काय तर स्तर असतात. पर्याय 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणती आज्ञावली युटिलिटी लोकल होस्ट नेम शोधण्यासाठी उपयुक्त पडते? तर कोणती, तर होस्ट नेम
ही काय तर आज्ञावली युटिलिटी लोकल होस्ट नेम शोधण्यासाठी उपयुक्त पडते. पर्याय 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही लाईक नसेल केलं तर त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फटाफट लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर खालीलपैकी कोणती भाषा ही वेब सेवांची माहिती पुरवण्यासाठी वापरली जाते, ज्यामध्ये वेब सेवांच्या ग्राहकांची आवश्यक माहिती असते? तर कोणती आहे ती? WSDL. ही काय तर ही म्हणजे WSDL ही भाषा काय तर ही वेब सेवांच्या माहिती पुरवण्यासाठी वापरली जाते, ज्यामध्ये वेब सेवांच्या ग्राहकांची आवश्यक माहिती असते. पर्याय 2 का तर आपल्याचं योग्य उत्तर असणार आहे. माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते? तर माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला सर्च इंजिन असे म्हटले जाते. पर्याय 3 आपले याचं योग्य उत्तर असणार आहे. DNS ही संज्ञा कशासाठी वापरली जाते? तर DNS ही संज्ञा डोमेन नेम सिस्टीमसाठी का तर वापरली जाते. पर्याय 1 का तर याचं योग्य उत्तर असणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे काय? रिकाम्या जागा होय. तर काय होय तर ROM हे होय. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. इंटरनेट प्रकल्प म्हणून US सुरक्षा विभागाने बनवलेल्या पहिल्या प्रकल्पाने नाव काय? तर पहिल्या प्रकल्पाचे नाव काय आहे तर ARPANET हे काय तर पहिल्या प्रकल्पाचे नाव आहे. पर्याय 3 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. URL या अद्याक्षरातून खालीलपैकी काय ध्वनित होते? तर URL या अद्याक्षरातून काय होते तर युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर ध्वनित होते. पर्याय 1 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. तर खालीलपैकी अचूक वेबसाईट ॲड्रेस लिहिण्याची पद्धत कोणती? तर कोणती पद्धत आहे अचूक? तर www.google.com ही काय तर अचूक पद्धत आहे ॲड्रेस शोधण्याची. ठीक आहे. तर पर्याय 1 का तर याचं योग्य उत्तर असणार आहे. हे एक जगातील अनेक संगणकांना जोडणाऱ्या महाजालामधील शोध साधन आहे, जे Z39.50 या प्रमाणावर आधारित आहे. हे प्रमाण संगणकामधील माहिती आदान-प्रदानासाठी लागणाऱ्या नियमांचा संच आहे. तर काय आहे तर WAIS. पर्याय 1 का तर याचं योग्य उत्तर असणार आहे. क्लास C नेटवर्कचा सबनेट मास्क मूलतः खालीलपैकी कोणता असतो? तर कोणता असतो तर 255.255.255.0 हा असतो. पर्याय 4 का तर याचं योग्य उत्तर असणार आहे. सर्व भ्रमणध्वनी प्रणालीमध्ये भौगोलिक क्षेत्र हे कोशिकांमध्ये विभागलेले असते. प्रत्येक कोशिकेमध्ये मध्यभागी एक आधार कार्यस्थळ असते, ज्या ठिकाणी त्या कोशिकेवरील काय तर दूरध्वनी प्रसारण करीत असतात. एका छोट्या प्रणालीमधील एक यंत्र साधन जे अशा आधार कार्यस्थळांना जोडते, त्या साधनाला रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात तर मोबाईल स्विचिंग केंद्र. पर्याय 1 का तर याचं योग्य उत्तर असणार आहे.
इंटरनेट हे या रिकाम्या जागा या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे. तर कोणत्या प्रकारचे आहे तर पॅकेट स्विच नेटवर्क, पॅकेट स्विच नेटवर्क या प्रकारच्या काय तर नेटवर्किंग प्रतीक आहे. पर्याय 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. भ्रमणध्वनी मधल्या तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे माहिती तंत्रज्ञान कोणते? तर भ्रमणध्वनी मधल्या तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे माहिती तंत्रज्ञान हे CDMA हे आहे. पर्याय 3 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? तर कोणती प्रणाली करते तर मॉडेम ही प्रणाली करते. ठीक आहे. तर पर्याय 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. IP ॲड्रेसची रेंज काय? तर IP ॲड्रेसची रेंज काय तर 0 से 255 इतकी रेंज असते. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. इंटरनेट हे कोणत्या जाळ्यांनी बनवलेले जाळे आहे? तर कोणत्या आहे तर राउटर्स. इंटरनेट हे राउटर्स जाळ्यांनी बनवलेले जाळे आहे. पर्याय 1 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. स्थानिक संभाषण हे कशाचे उदाहरण आहे? तर स्थानिक संभाषण हे बस टोपोलॉजीचे काय तर उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. संदेशवहनाचा मार्ग 2 संगणकांना जोडतो व त्याच संगणकावर प्राप्त होतो त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात तर पॉईंट टू पॉईंट नेटवर्क. पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी रिकामी जागा हे उपकरण डिव्हाइस एका लॅन मधून दुसऱ्या लॅनमध्ये फ्रेम्स प्रक्षेपित करण्यासाठी वापरतात. तर कोणते तर ब्रिज हे उपकरण काय तर डिव्हाइस एका लॅन मधून दुसऱ्या लॅनमध्ये काय तर फ्रेम्स प्रक्षेपित करण्यासाठी वापरतात. पर्याय 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. पाठवायच्या पॅकेट्सचा फॉर्मॅट इंटरनेट प्रोटोकॉल ठरवितो हे डिफाईन करण्याचे कार्य TCP/IP मध्ये रिकाम्या जागा यांचे आहे. तर कोणाचे आहे तर इंटरनेट लेयर यांचे आहे. पर्याय 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. सेक्युर सॉकेट लेयरची निर्मिती रिकाम्या जागा कंपनीने केली आहे. तर सेक्युर सॉकेट लेयरची निर्मिती ही नेटस्केप या कंपनीने केली आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. PPP प्रोटोकॉल हा एक बाईट उन्मुख प्रोटोकॉल आहे ज्यामध्ये फ्लॅग 1 बाईट 8 बीटचा समूह आहे व जो जेव्हा एखाद्या फ्रेमच्या डेटा विभागात प्रकट होतो तेव्हा तो फ्लॅग ESC एस्केप म्हणजेच काय तर बाईट वापरून संकलित केला जातो. हा एस्क बाईट रिकामी जागा आहे. PPP जोडणी संपर्क निर्माण होण्याकरिता रिकाम्या जागा अवस्थेतून जाते. तर काय आहे तर 0111111101 आहे आणि PP जोडणी संपर्क निर्माण होण्याकरिता 6 अवस्थेतून जाते. तर पर्याय 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. टेलनेट FTP हे काही हायर लेवल प्रोटोकॉल्स सुरुवातीला होते त्यांचा समावेश होतो रिकाम्या जागा होतो. तर काय होतं तर ॲप्लिकेशन लेयर होतो. पर्याय 1 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. फोरियर विश्लेषणानुसार कोणताही संयुक्त संमिश्र सिग्नल संकेत हा खालीलपैकी कशाचे मिश्रण असतो? तर कशाचे मिश्रण असतो तर साध्या साइन वेव्ह तरंग ज्याची वारंवारता आंदोलन व स्वरूप प्रावस्था भिन्न
आहे. तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र? पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. TCP IP मॉडेलमध्ये या नेटवर्क लेअरचा समावेश नसतो. तर कोणाचा समावेश नसतो? तर प्रेझेंटेशन लेअर याचा काय तर समावेश नसतो. पर्याय 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. तर डेटा कम्युनिकेशनमध्ये सिप्लेक्स पद्धतीचे कम्युनिकेशन खालील प्रकारचे असते. तर कोणत्या प्रकारचे असते? तर डेटा फक्त एकाच दिशेने पाठवता येतो. तर लक्षात असू द्या, पर्याय 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही? तर कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही? तर ISP हे इंटरनेटचे कनेक्शन नाही. पर्याय 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे काय होय? तर डिकोडिंग लक्षात असू द्या, डिकोडिंग. संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे डिकोडिंग आहे. पर्याय 3 काय तर याचा योग्य उत्तर असणार आहे. तर संदेश वहनाची अशी प्रणाली जी एका ओळीत बऱ्याच IO डिव्हाइसचे प्रेषण एकत्रित करते. तर काय आहे? तर ते मल्टीप्लेक्सर. पर्याय 3 का तर आपल्या याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढीलपैकी विजोड पर्याय निवडा. तर विजोड पर्याय कोणता आहे याच्यामधलं? तर मायक्रोवेव्ह. पर्याय 4 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. FDM हे कोणत्या प्रकाराला पाठविणारा व स्वीकारणारा यातील संदेशवहनाला एकाच वेळेस शेअर्ड मीडियमने विभागलेल्या माध्यमातून मान्यता देते. तर काय तर अनेक. पर्याय 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. असे जाळे ज्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि रेडिओ वेव्हज रेडिओ फ्रिक्वेन्सीवर वापरल्या जातात त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? तर RF ट्रान्समिशन. पर्याय 1 का तर याचं योग्य उत्तर असणार आहे. गटांमधील संदेश वहनासाठी कोणता दुवा वापरतात? तर API. गटांमधील संदेश वहनासाठी API हा काय तर दुवा वापरतात. पर्याय 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेटवर्कशी जोडला गेलेला संगणक त्याच्याकडे आलेली पॅकेट्स जर सगळ्यात लहान आउटपुट रांगेत वर्गीकृत करत असेल तर अशा वेळी तो कोणता रूटिंग अल्गोरिथम प्रणाली वापरत असेल? तर कोणता? तर हॉट पोटॅटो राउटिंग. पर्याय 1 का तर याचं योग्य उत्तर असणार आहे. डाटा लिंक लेवल पातळी वर चुका एरर डिटेक्शन पद्धतीने ओळखल्या जातात. तर कोणत्या पद्धतीने ओळखल्या जातात? तर सायक्लिक रिडंडन्सी कीड. ठीक आहे. तर पर्याय 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते मॉड्युलेशन तंत्र सिग्नलच्या प्रवाहाच्या प्रत्येक नमुन्यासाठी त्याची उभी व्याप्ती रुंदी काढते? तर कोणते तंत्र आहे? तर ते PCM. पर्याय 3 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. डेटाबेस हा रिकामी जागा यांचा संग्रह आहे. तर डेटाबेस हा
फाईल्स याचा काय तर संग्रह आहे. पर्याय क्रमांक 4 याचं काय तर योग्य उत्तर असणार आहे. ज्या प्रोटोकॉलमध्ये त्रुटी दुरुस्ती ही पाठवलेल्या फ्रेमची एक प्रत ठेवून आणि जेव्हा वेळ संपते तेव्हा त्या फ्रेमचे पुन्हा प्रसारण होते, अशा प्रोटोकॉलला रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात अशा प्रोटोकॉलला? तर थांबा व वाट पहा यारकू प्रोटोकॉल असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 याचं काय तर योग्य उत्तर असणार आहे. हा एक विशिष्ट संगणकीय उपयोग आहे जो उपयोगकर्त्याला माहितीचे दृकश्राव्य पद्धतीने पृथक्करण करण्यासाठी मदत करतो. ह्या तंत्रज्ञानाद्वारे व्यवस्थापक अतिशय प्रभावशाली तुलना व सद्यस्थितीचा कल ओघ याचे पृथक्करण करू शकतात. विक्री व विपणन, वित्तीय अहवाल, अंदाजपत्रक व नियोजन, मनुष्यबळ नियोजन, गुणवत्ता विश्लेषण ही काही वरील संगणकीय उपयोगाची कार्यक्षेत्र आहेत. तर कोणते आहेत? तर ते OLAP पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे. जे संगणक केवळ बायनरी प्रणालीशी सीमित नसून जे लक्षावधी गणना एकाच वेळी करू शकतात आणि जे माहिती ही परमाणू, फोटॉन किंवा इलेक्ट्रॉन म्हणून सांकेतिकरित्या मांडतात, तसेच ज्यांचे एकत्रित काम करणारी नियंत्रित उपकरणे ही संगणकीय स्मृती व प्रोसेसर म्हणून काम करतात, हे संगणक खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? तर कोणत्या प्रकारात मोडतात? तर क्वांटम संगणक. लक्षात असू द्या, क्वांटम संगणक. पर्याय 1 तर याचं योग्य उत्तर असणार आहे. मिडोरी ही मायक्रोसॉफ्ट रिसर्चद्वारे निर्माण केलेली एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी लवकर व्यवस्थित येणार आहे. ही एक अतिशय सहज, सरळ, लहान, सुविधाजनक कार्यप्रणाली आहे जी सरळपणे स्थानिक हार्डवेअरमध्ये x86 x64 ARM काम करते. यामध्ये सर्व साधने व संग्रह पूर्णपणे संचलित केलेली आहेत. ही कार्यप्रणाली विंडोज हायपरविजर व प्रविष्ट केली जाणार आहे. हे मायक्रोसॉफ्टचे उत्पादन खालीलपैकी कशावर आधारित आहे? तर कशावर आधारित आहे? तर क्लाउड कॉम्प्युटिंग याशी काय तर आधारित आहे. पर्याय 1 तर याचं योग्य उत्तर असणार आहे. AB फ्रेडमन व त्यांच्या विद्यार्थ्यांनी रोचेस्टर विद्यापीठामध्ये एक नवीन पिढीचा संगणक प्रोसेसर तयार केलेला आहे जो सर्व प्रमुख कार्य क्षितिज-लंब उभे पद्धतीने प्रोसेसरच्या अनेक थरांमार्फत अत्यंत कार्यक्षम पद्धतीने करतो. हे सर्व थर एकमेकांशी एका प्रणालीप्रमाणे संवाद साधतात. ही प्रोसेसरची रचना प्रत्येक चिपमधील प्रतिबाधा, वेगवेगळे कार्यकारी वेग व वेगवेगळ्या शक्ती ऊर्जा यांची आवश्यकता गरज विचारात घेते. हा आधुनिक संगणक प्रोसेसर खालीलपैकी आहे. तर कोणता आहे तो? त्रिमितीय संगणक प्रोसेसर. पर्याय 1 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. MICR द्वारे काय होते? तर मॅग्नेटिक शाईची अक्षरे मोजली जातात. MICR द्वारे. लक्षात असू द्या, मॅग्नेटिक शाईची अक्षरे मोजली जातात. पर्याय 1 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. एक निब्बल बरोबर म्हणजे किती? तर एक निब्बल म्हणजे 4 बीट. लक्षात असू द्या, 4 बीट. तर योग्य उत्तर काय असणार आपलं विद्यार्थी मित्र? पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ग्राफिक टॅबलेटचा उपयोग काय? तर ग्राफिक टॅबलेटचा उपयोग काय आहे? तर इनपुट ग्राफिक्स माहिती. पर्याय 1 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणती गोष्ट कॉम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली? तर कोणती गोष्ट आहे ती? तर ब्रेन स्कॅन.
पर्याय 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. रिकामी जागा हे एक संगणकीय तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये क्ष किरण, एक्स-रे चित्र, प्रतिमा हे पेन्सिल किरणाचे वेगवेगळ्या कोनांतून स्कॅनिंग क्रमवीक्षण करून मिळवले जातात आणि या प्रतिमा एका मिनी संगणकामध्ये साठवून तिथेच त्याचे विश्लेषण केले जाते. हा संगणक नंतर या प्रतिमांचे मॉनिटरवर CRT वर चित्र काढतो. तर काय आहे ते, तर संगणकीय टोमोग्राफी याच्याद्वारे काय तर चित्र काढता येते. पर्याय 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. ब्लूटूथ कुठे अस्तित्वात आहे? तर ब्लूटूथ कुठे अस्तित्वात आहे, तर एरिक्सन इथे अस्तित्वात आहे. पर्याय क्रमांक 4 काय तर योग्य उत्तर असणार आहे. पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय? तर पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव हावर्ड मार्क हे आहे. पर्याय 2 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. अबॅक्स सर्वप्रथम कोठे विस्तार पावले? तर अबॅक्स सर्वप्रथम हे चीन येथे पावले. तर पर्याय क्रमांक 3 काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. गणकाचा इतिहास भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? तर भारताने पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता केला? तर परम. लक्षात असू द्या, परम. पर्याय क्रमांक 2 काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्र, संगणकाचे 100 प्रश्न संपले. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला नाही समजल्यास पुन्हा एकदा आणखी बघा. लवकरच मी याचा दुसरा लेक्चरसुद्धा घेऊन येईल. म्हणजे संगणकावर कोणताही प्रश्न असो तो तुमच्याकडून सुटायला नको. तर तुम्ही जास्तीत जास्त संगणकाच्या प्रश्नावरती भर द्या. बऱ्याच परीक्षेमध्ये संगणकाचे प्रश्न विचारला जातात. आणि व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती असेच प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल. तर भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्र.